ही दृश्य आपण पाहतोय। पक्षप्रवेश सध्या होतोय शरद पवार यांच्या उपस्थितीत। पिंपरी चिंचवड मधील अनेक पदाधिकारी सध्या प्रवेश करतायत। 24 जणांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय। अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। सध्या पिंपरी चिंचवड मधल्या 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि शरद पवार पक्षात ते प्रवेश करतायत। शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे आणि ते आता शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला जातोय। ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय। यात 24 जणांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश आहे। अजित पवार गटातील पदाधिकारी मोदी बागेत आल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी उपस्थित। पिंपरी चिंचवड मधल्या 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि अजित पवार गटाला आता ऐन विधानसभा निवडणुकीत चांगलाच धक्का बसल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राहुल भोसले, पंकज भालेकर, यश साने आज पवार गटात जाणार आहेत, तर 24 जणांचा शरद पवार गटात सध्या प्रवेश होत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या पक्षप्रवेशानंतर शरद पवार पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। यानंतर शरद पवार या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सगळ्यांचाच लक्ष असेल। अजित पवार गटाला हा मोठा दणका ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे आणि आता हे माजी आमदार आपण पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सध्या प्रवेश केला जातोय। पुण्यातल्या मोदी बाग परिसरातली ही थेट दृश्य। बाजूला चला थोडंसं फोटो घेऊ दे एक सगळ्यांच्या बाजूला। मोदी बाग परिसरातच हा पक्षप्रवेश झालेला आहे। प्रसार माध्यमांकडून शरद पवार यांना बोलण्याची विनंती करण्यात येते। पण शरद पवार थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि आता या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। राज्यातील सध्या परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका, त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं ठरणारं सूत्र किंबहुना त्याविषयी होत असलेली चर्चा, त्याच पार्श्वभूमीवर होत असलेले हे पक्षप्रवेश, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज पत्रकार परिषदेत काय वक्तव्य करतात हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। अगदी थोड्याच वेळात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। अजित गव्हाणे शहराध्यक्ष आणि हनुमंतराव भोसले माजी महापौर हे आता अजित पवार यांना रामराम ठोकत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश करतात। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, ऐन विधानसभा निवडणुकीत पवारांची आणखीन एक खेळी आपण पाहतोय। पवारांच्या या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर माजी आमदार पदाधिकारी सहभागी होत आहेत। ऐन निवडणुकीत दादांना मोठा धक्का। नक्कीच खरं तर अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेलं जे पिंपरी चिंचवड शहर आहे, या शहरातील साधारण 22 पेक्षा अधिक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत अजित गव्हाणे यांचा जो पक्षप्रवेश आहे तो काही वेळापूर्वी पुण्यातील मोदी बाग या ठिकाणी झालेला आहे। खरं तर आपण अजित पवार यांचा जो बालेकिल्ला पिंपरी चिंचवड होता त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास सुद्धा केलेला आहे। त्याचबरोबर प्रत्येक भाषणामध्ये आणि एक उदाहरण म्हणून अजित पवार पिंपरी चिंचवड शहराचं नाव घेत होते, परंतु याच पिंपरी चिंचवड शहरातील साधारण 22 पेक्षा जे अधिकचे नगरसेवक आहेत ते सध्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे। त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने नाव पाहिलं तर माजी महापौर हनुमंतराव बोसले, त्याचबरोबर वैशालीताई गोडेकर, पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, संगीता नानी सामाने, त्याचबरोबर नगरसेवक साने, संजय नेवाळे, अशा अनेक जे नगरसेवक आहेत त्या सर्वांनी आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी पक्षप्रवेश घेतलेला आहे। त्या सगळ्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे शरद पवार गट आहे त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने स्ट्रॉंग झालेला आहे आणि हा सगळा हादरा जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसलेला आहे। लागवी निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।